close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. तर भावांनो, मी आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलेले आहे. बघू शकता तुम्ही भावांनो. आणि ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. आल्यानंतर भावांनो तुम्हाला इथं 3 डॉटवर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला ओपन PLP फाईलचं इथं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जायचं आहे. आणि भावांनो मी तुम्हाला झिप फाईल दिलेली आहे. आणि भावांनो झिप फाईलमध्ये 3 तुम्हाला एडिटेबल आपण PLP फाईल इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि भावांनो झिप फाईलचा पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी भावांनो व्हिडिओ पूर्ण पाहत जा. आणि भावांनो पासवर्ड हा फुल कॅपिटलमध्ये आपण 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तर भावांनो इथं आल्यानंतर तुम्ही PLP फाईल ॲड करा. तर मी ऑलरेडी ॲड केलेले आहेत. बघू शकता भावांनो तुम्ही इथं 3 मी तुम्हाला PLP फाईल दिलेले आहेत. तर भावांनो मी पहिली PLP फाईल इथं ओपन करून दाखवतो. तर बघू शकता भावांनो ही पहिली PLP फाईल आहे. आणि भावांनो हे जे PLP फाईल आहेत तर ते भावांनो भीम जयंतीचे जे मंडळ असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे मंडळ असतात, जसं की नाव वगैरे चेंज असतं त्यांचं, तर त्यासाठी भावांनो मी इथं तुम्हाला हे मंडळाचे लोगो इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि भावांनो खूप कमेंटसुद्धा येत होत्या की भावांनो भीम जयंती मंडळाच्या लोगोवर इथं बॅनर डिझाईन करा. तर भावांनो मी त्यासाठी केलेली आहे. बघू शकता भावांनो ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे इथं भावांनो अशोक चक्र इथं आपण लावलेलं आहे. त्यानंतर भावांनो इथं बाबासाहेबांची PNG आहे. त्यानंतर इथं नाव टाकलेले आहे आपण बघू शकता बुद्धनगर. तर भावांनो तुम्ही हे चेंज वगैरे करून सुद्धा तुम्ही तुमचं मंडळाचं नाव इथं टाकू शकता. त्यानंतर भावांनो आपण खाली इथं भीम जयंती 2025 असं टाकलेलं आहे. तर भावांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने नाव वगैरे चेंज करू शकता. आणि भावांनो तुम्ही ह्याला PNGमध्ये बी सेव्ह करू शकता. आणि तुम्हाला JPG पाहिजे असेल तर भावांनो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता. तर भावांनो ही होती आपली पहिली PLP फाईल. तर भावांनो मी आता तुम्हाला दुसरी PLP फाईल ॲड करून दाखवतो. तर बघू शकता भावांनो ही दुसरी PLP फाईल इथं आपण ॲड केलेली आहे. आणि बघू शकता भावांनो फुल इथं खतरनाक आपण PLP फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर ह्याच्यामध्येही भावांनो तुम्हाला सेम तसंच करायचं आहे. तुमच्या मंडळाचं वगैरे नाव तुम्ही टाकू शकता, किंवा तुमच्याकडे कॅलिग्राफी असेल तर भावांनो ते सुद्धा इथं यूज करू शकता. आणि भावांनो तुम्ही ह्याला पण भावांनो तुम्ही PNG वगैरे सेव्ह करू शकता आणि JPGमध्ये सुद्धा सेव्ह करू शकता. तर भावांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्टी मी दाखवतो की आपण काय काय ॲड केलेलं आहे. तर बघू शकता भावांनो सर्वात पहिला आपण असं एक गोल बॅकग्राऊंड घेतलेला आहे, लेअर घेतलेली आहे. त्यानंतर भावांनो इथं आपण असा एक PNG घेतलेला आहे. ते माझ्याकडे PNG भावांनो हे मी स्वतः क्रिएट केलेला PNG आहे. भारत देशावर आपण असा टेक्स्ट टाकलेला आहे आणि बाबासाहेबांची इथं PNG सुद्धा ठेवलेली आहे. त्यानंतर भावांनो इथं अशोक चक्र आहे. बघू शकता फुल 3Dमध्ये अशोक चक्रची PNG आपण तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर भावांनो इथं बाबासाहेबांचा फोटो आहे. तर भावांनो तुमच्याकडे दुसरे वगैरे फोटो असतील बाबासाहेबांचे तर तुम्ही ते सुद्धा इथं लावू शकता, काय हरकत नाही. त्यानंतर भावांनो आपण अशी कॅलिग्राफी लावलेली आहे भीम जयंती. तुमच्याकडे तुमच्या मंडळाची कॅलिग्राफी असेल तर भावांनो ते तुम्ही लावू शकता इथं. त्यानंतर भावांनो वरती टेक्स्ट टाकलेला आहे. आणि भावांनो खालती 2025 आपण असं टाकलेलं आहे. तर भावांनो आता आपण शेवटची PLP फाईल ॲड करून दाखवतो भावांनो मी तुम्हाला. बघू शकता भावांनो ही आपली लास्ट PLP फाईल आहे. आणि भावांनो तीनही PLP फाईल आपण फुल खतरनाक इथं डिझाईन करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर बघू शकता भावांनो ह्याच्यामध्ये आपण लेअर घेतलेली आहे. त्यानंतर अशोक चक्र आहे. त्यानंतर भावांनो पेन जो असतो ते कलम, तर भावांनो ते इथं PNG आपण लावलेली आहे. त्यानंतर बाबासाहेबांचा फोटो इथं लावलेला आहे आपण. त्यानंतर भावांनो असा एक टेक्स्ट टाकलेला आहे, वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल. त्यानंतर भावांनो इथं बाबासाहेबांची आपण सिग्नेचर टाकलेली आहे. त्यानंतर असा DG फॉन्ट इथं दिलेला आहे आपण. तर भावांनो ह्या DG फॉन्टला तुम्ही चेंज करून तुमच्या मंडळाचं नाव टाकू शकता. किंवा भावांनो तुमच्याकडे आधीच तुमच्या मंडळाचं PNG असेल तर भावांनो ते तुम्ही सुद्धा इथं लावू शकता. तुम्ही बाबासाहेबांचे फोटो वगैरे तुम्हाला दुसरे लावायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता भावांनो, काय हरकत नाही. त्यानंतर भावांनो तुम्ही ह्याला PNGमध्ये सुद्धा सेव्ह करू शकता.
किंवा तुम्ही JPG-मध्ये सुद्धा सेव्ह करू शकता. तर भावांनो हे होते आपले आजचे डिझाईन भावांनो PLPमध्ये. तर भावांनो हे तुम्हाला तिन्ही PLP फाईल कशा वाटल्या तर कमेंट करून नक्की सांगा. आणि भावांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भावांनो नक्की सबस्क्राईब करा. कारण भावांनो असेच नवनवीन डिझाईन आपल्या चॅनलवर येत राहतात. आणि भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा भावांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भावांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.